सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकातला शेवटचा भाग आणि शेवटची साधनतंत्र पाहणार आहोत. आता याचा आपल्याला सतत सराव करावा लागेल. म्हणजे आपण काय करू, ज्या गोष्टी सोडून द्यायच्यात आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने सोडून देता येतील आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप कमी प्रमाणात होईल. तर सुरू करूया. तंत्र नंबर 19, आपल्या नात्यामध्ये हिशेब ठेवणं बंद करायचे. आपले नातेसंबंध हे बहुतांश वेळा आपल्या आनंदाचा स्रोत असतात, म्हणजे आपल्याला आनंद मिळत असतं. पण आपले नातेसंबंध हे आपल्याला भरपूर वेळा मनस्तापाचंही कारण ठरत असतात. म्हणजे काही वेळा आपले जे नातेवाईक आहेत अपेक्षाभंग करतात किंवा मग विश्वासघात करतात आणि मग आपल्याला राग येतो. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? आपल्याला इथे एक स्वाध्याय करायचा आहे. आपण ज्या माणसासोबत खूप सारा वेळ घातलेला आहे त्या जोडीदाराचं नाव लिहायचं. मग आपला तो फ्रेंड असू शकतो, जोडीदार असू शकतो, सहकारी असू शकतो. नंतर आपल्याला ती एक यादी बनवायची. त्यात आपण या माणसासोबत बोलल्यानंतर जे काही वाईट गोष्टी आहेत, जे आपल्याला गोष्टी आवडलेल्या नाहीत, अशा गोष्टींची यादी करायची. दुसरी जी यादी आहे त्या यादीमध्ये आपल्याला त्या माणसासोबतची जे त्याचे काही गुण वैशिष्ट्य होते, चांगल्या गोष्टी होत्या, वाईट गोष्टी होत्या, काय काय होतं त्याची यादी लिहायची, यादी बनवायचे. म्हणजे तो माणूस सकारात्मक वृत्तीचा आहे, उत्तम विनोद बुद्धीचा आहे, ऐकण्याची तयारी आहे त्याची, पटकन मत बनवत नाही, किंवा मन साफ आहे बाबा, जबाबदारी स्वीकारण्याचं उत्सुक असतं, इमानदार आहे, सत्यवचनी आहे, ठाम आहे, उत्साही आहे, नेहमी असं फ्रेश राहतो, काम करण्यामध्ये त्याला एनर्जी असते. आणि मग अशी यादी बनवायची. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्या दोन्ही यादीवर लक्ष ठेवायचं आहे आणि विचार करायचा आहे. काळाच्या दीर्घ टप्प्यामध्ये विचार करताना हे कितपत गंभीर आहे. म्हणजे आपण त्या माणसाला आपल्याला वैताग दिलेला आहे, काही केलेलं आहे, तरीही जर त्याचे गुण आपल्याला जर आवडत असतील, त्याच्या कोणत्या गुणांवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे हे जर आपल्याला कळालं, तर मग मनात अडी न ठेवता, हिशोब न ठेवता ते नातं निकोप राहील यासाठी प्रयत्न करा. नंबर 20, अनावश्यक वचनं देणं बंद करून टाकायचं. माझे हाल सुरू आहेत आणि मी अतिजबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत आणि मी असाच आहे. रॉबर्ट मेटकॅफे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण काय करत असतात की आपली कर्तव्य पार पडण्यामध्ये इतके व्यस्त असतात, माझी हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि आपल्या स्वतःकडे म्हणजे आपण जेव्हा आपले काही कर्तव्य आहेत याच्या न संपणाऱ्या यादीमध्ये स्वतःची शक्ती, स्वतःची एनर्जी, स्वतःचा वेळ ज्यावेळेस आपण घालून टाकत असतो आणि आपल्याला स्वतःकडं वेळ द्यायला एनर्जीच मिळत नाही, वेळच मिळत नाही, की प्रत्येकावरच आपण टाळू शकत नाही अशा जबाबदाऱ्या असतात. आणि त्यातील आपल्या काही कामाशी संबंधित असतात आणि काही कुटुंबाशी संबंधित असतात आणि काही जे असतात ते इतर जबाबदाऱ्या असतात, इतर गोष्टी संबंधित जबाबदाऱ्या असतात. मग आपल्याला या स्वाध्यायात आपल्याला टाईम बजेट करायचे किंवा टाईम टेबल करायचे. आता इथं पहिलं लिहायचं आहे वैयक्तिक व ग्रहविषयक बाबी, म्हणजे घराविषयी बाबी. आता म्हणजे जसं की आपल्याला झोप पाहिजे, आंघोळ करायचे, व्यायाम करायचे, जेवण करायचे, स्वयंपाक करायचे, घरातील इतर कामं आहेत, कुटुंबासाठी वेळ देणं आहे आणि याच्यावर आपला किती वेळ खर्च होतो ते लिहायचे. झोप आपल्याला 7 तास कंपल्सरी पाहिजे असते, आपण ते घ्यायलाच पाहिजे. आंघोळ करणं, आवरणं, व्यायाम करणं, व्यायामासाठी आपण किती वेळ देतोय, जेवणासाठी आपण किती वेळ देतोय, घरातील इतर कामासाठी किती वेळ देतोय आणि कुटुंबासाठी किती वेळ देतोय. आता सर्वसाधारणपणे जवळपास 12 तास आपल्याला ह्याच्यावर खर्च व्हायला पाहिजेत. नंतर आपल्याला काम, म्हणजे आपण जे काम करतो त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ जातो ते आपल्याला पाहायचं आहे. मग त्याच्यासाठी जाण्या येण्याचा वेळ किती लागतो, नोकरीचा वेळ किती लागतो, आणि यातून जर वेळ मिळत असेल, आता हे की आपण इतर बाबी म्हणजे जसं की आपल्याला समाजसेवा करायचं आहे किंवा प्रार्थना करायचं आहे, कुठंतरी कार्यक्रम आहे तिथं जायचं आहे, किंवा मग आपल्याला एक एक्स्ट्रा काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचं आहे, जोड बिझनेस करायचं आहे, तर या सगळ्यांसाठी आपल्याला किती वेळ, त्याची एक यादी आणि त्याला किती वेळ देतो. आणि जर हे सर्व करून म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या करून आपल्याला वेळ मिळाला तर आपण मिळालेला वेळ त्या इतर गोष्टींवर खर्च करायचे. आणि जर मिळत नसेल तर मग जास्त ताण घ्यायचा नाही आहे. तर असं जर आपण टाईम मॅनेजमेंट केलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी, ज्या इतर गोष्टी आहेत ज्या आपल्याला करण्यासाठी आवश्यक आहेत किंवा ज्या आवश्यक नाहीत हे आपण ठरवू शकतो आणि त्या पद्धतीने आपण वागू शकतो. तंत्र नंबर 21, स्वतःला आणि इतरांना माफ करायला आपल्याला शिकायचं. अशी कोणत्याही प्रकारचं वाईट वागणाऱ्या माणसांची यादी पाहायचे. तो माणूस किती वाईट अथवा अलीकडे वागलेला असेल तरी तो सोडून देण्याचा निर्णय घ्या. क्षमा ही हृदयातून येत असते. वायनी डायर.
आपल्याला सोसाव्या लागणाऱ्या भावनिक दुःखापैकी बरेचसे दुःख हे इतरांकडून मिळालेल्या अयोग्य वागणुकीमुळं निर्माण झालेले असतात. मग त्यामध्ये विश्वासघात असेल, विसरलंय किंवा माझा आदर केला नाही अशा काही भावना असतील, याच्यामुळे येत असतं. भरपूर वेळा आपण स्वतःवरही टीका करत असतो. जर आपण क्षमाशील वृत्ती स्वीकारली, इतरांना आणि स्वतःला जर माफ करायला शिकलं, तर आपण आयुष्य व्यवस्थित पद्धतीने जगू शकतो. आता ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही आहे. स्वतःला माफ करणंही सोपं नाही, दुसऱ्यांना माफ करणंही सोपं नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करतो, तेव्हा भूतकाळातील बऱ्याचशा ज्या जखमा झालेल्या आहेत ते सहजपणे सोडून पुढं जाऊ शकतो. आणि एका रिसर्चमध्ये पण असं दिसून आलेलं आहे की इतरांना माफ करण्यामुळं आपलं ताणतणाव जे आहेत, आपले जे इमोशन्स, हर्ट्स जे झालेले आहेत हे कमी होऊ शकतात आणि आपली जी कार्यक्षमता आहे, आपली जी काम करण्याची क्षमता आहे ती वाढू शकते. आपल्याला स्वाध्याय करताना यात आपल्याला इतरांप्रती क्षमाभाव कसा ठेवायचा आहे हे आपण पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की ज्या माणसाचा आपल्याला राग आला सध्याच्या काही काळामध्ये किंवा दुखावलं गेलेलं आहे, अशा माणसाचं नाव लिहायचं. यानंतर हा प्रतिसाद आपण कशामुळं दिला, म्हणजे त्या माणसानं आपल्याला नेमकं काय बोललं ते लिहायचे. आणि मग त्याचं आपल्याला काय वाटलं, त्या माणसानं असं केल्यामुळं आपल्याला आपले भावना, आपल्याला दुःख झालं का, संताप आला का, राग आला का, चिडचिड झाली का किंवा आपला अपमान झाला का, हे आपल्याला लिहायचे. दुसरी गोष्ट, या भावनांचा आपल्यावर परिणाम झाला. आता हे तर आपल्याला राग ते आला, आपल्यावर इम्पॅक्ट झाला. मग आता याच्यावर का आपलं बाकीच्या कोणत्या गोष्टीवर परिणाम झाला हे आपल्याला, म्हणजे आपल्या वागण्यावर काय परिणाम झाला याविषयी आपल्याला लिहायचे. म्हणजे मी काम करत असताना माझं कॉन्सन्ट्रेशन झालं नाही, किंवा हा माणूस आजूबाजूला असलो की मला चिडचिड होते किंवा धास्तावल्यासारखं वाटतं, किंवा माझं जे माझे जे गोल्स आहेत ते गोल्सबाबत मी उदासीन झालेलो आहे. तिसरी गोष्ट अशी करायची आहे की या माणसाला जर माफ करून गेलो तर मला कसं वाटेल, त्याची यादी बनवताना आपण लिहायचं आहे की ह्या माणसाला जर माफ केलं तर मला अधिक मनशांती मिळेल, माझी अस्वस्थता कमी होईल किंवा मनातील माझा वैरभाव कमी होईल, समजून घेण्याची क्षमता वाढेल, मी अधिक सहानुभूतीने विचार करेल. या दोन्ही याद्या समोरासमोर ठेवायच्यात आणि एक चिंतन करायचं आहे, मनामध्ये आपल्यालाच विचारायचं आहे की या माणसाला माफ करण्याचे मला काय फायदे आहेत. आणि जर मी माझ्या मनामध्ये ही अशीच अडीची भावना जर ठेवली तर मला काय तोटे आहेत. आणि मग आपण विचार करायचा आहे की मला तोटे सोडून द्यायचे आहेत, मला फायदे घ्यायचे आहेत. त्या फायद्याचा विचार करायचा आणि त्या माणसाला माफ करून देऊन पुढे जायचं. आता स्वतःला माफ करणं याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता भरपूर वेळा आपण स्वतःवर टीका करत असतो. एखादी घटना आता आपल्याला आठवायचे आणि ते लिहून काढायचे. जसं आपण दुसऱ्याबद्दल विचार केलेला होता तसंच आता ही घटना झाल्यानंतर मला आलेला अनुभव काय होता, माझ्या भावना काय होत्या, अपराधीपणा वाटलं का, मला निराशा वाटली का, मला फजिती वाटली का, हे लिहायचे. आणि नंतर लिहायचे या भावनेचा आपल्या वागण्यावर काय परिणाम झाला. की कुठलाही जे धोका पत्करायची तयारी माझी होत नाही का, किंवा नवीन करत असताना आपण करत नाही का, किंवा मला माझ्या क्षमतेविषयी माझ्या मनात काही शंका आहेत का, किंवा मग हार मानण्याचीच माझी तयारी जास्त झालेली आहे का मग मी इतरांपासून दूर गेलो, मी एकटा राहिलो, अलग अलग पडलो, असं काही झालेलं आहे का. मग माझी जे काही गरज आहे ते दुसऱ्याकडून भागवण्याची ती क्षमता मी ते करतच नाही का. आणि नंतर लिहायचं आहे की स्वतःला माफ केलं तर मला कसं वाटेल. आणि मग इथं लिहायचं आहे की मग मला अधिक आत्मविश्वास आला का मग मी एकदम इमोशनली फ्रीडम झाल्यासारखं मला वाटलं का, किंवा मी कोणतीही गोष्ट बिना भीतीची करू शकलो का. आणि मग ज्यावेळेस आपण हे लिहून काढू त्यावेळेस आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्यावर माझा वेळ खर्च करणार नाही आणि मग परत स्वतःला माफ करायचं आहे. इथं पण तसंच, मी जर मला माफ नाही केलं तर मला जास्त तोटे काय आहेत आणि माफ करून जर मी पुढे निघून गेलो तर याचे माझ्यावर चांगले काय परिणाम होऊ शकतात. आणि आपण ती गोष्ट सोडून देऊन पुढं जायचं. 21 तंत्र झाले. बोनस तंत्र आहेत. याच्यामध्ये आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यामध्ये विविधता आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे एखादी माणूस आपल्याला नेहमी प्रसन्न दिसत असतो, तो जो प्रसन्न असतो त्याला काही त्रासच होत नाही असं असतं का, त्याला होत असतं. पण त्याचं जे भावना आहेत तो वेगवेगळ्या कामावर लक्ष केंद्रित करत असतो. म्हणजे एखादी वेळेस जर त्याला जर वाईट वाटायला लागलं तर तो काय करत असतो की वाईट वाटत असतानाही तो पटकन त्याच्यातून बाहेर निघून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात तो आपल्या भावना घालत असतो किंवा आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करत असतो. तर हे एक भावनिक वैविध्य आपल्याला विकसित करायचं आहे. दुसरं बोनस तंत्र आहे, आपल्याला
अपेक्षा ठेवायच्या नाहीत, अपेक्षा कमीत कमी करायच्यात. म्हणजे आपले जी इमोशन्स ज्या कोणामध्ये गुंतलेले आहेत त्याच्याकडून आपण काय करत असतो, आपले इमोशन्स ज्यावेळेस आपण समोरच्या माणसामध्ये गुंतवत असतो त्यावेळेस त्याच्याकडून आपण काहीतरी अपेक्षा ठेवत असतो. तर आपल्याला त्याच्याकडून अपेक्षा नाही ठेवली, म्हणजे इमोशन्स आपले गुंतलेले आहेत पण अपेक्षा जर नाही ठेवली तर आपल्याला त्याचा कमी त्रास होत असतो. तर आपण कमीत कमी अपेक्षा जर इतरांकडून किंवा स्वतःकडून जर केलं तर आपल्याला त्रास होणार नाही. तिसरं तंत्र आहे, स्वतःचे जे वैयक्तिक समज असतात कधी कधी ते चुकीचे असू शकतात किंवा बरोबर असू शकतात. तर जे काही आपले वैयक्तिक समज आहेत कोणत्याही गोष्टीच्या अचूकतेबाबत, परफेक्शनबाबत, तर त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ठरवायचे आणि ते सोडून द्यायचे. आपण जर या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आता लेट गोचं सगळ्यात मोठं तथागत गौतम बुद्ध आणि यशोधरा यांचा लेट गोबाबत अतिशय जबरदस्त उदाहरण आहे आणि एका साहित्यिकाने लिहिलेलं आहे. म्हणजे कल्पना करून काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्यावेळेस तथागत गौतम बुद्ध राजवैभव, स्वतःची बायको यशोधरा देवी, स्वतःचा मुलगा यांना सोडून मध्यरात्रीच निघून गेलेले होते ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. मग त्यावेळी यशोधरा देवींना असं वाटलं होतं की निघून गेले, जगाच्या कल्याणासाठी गेले, हे सर्व ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. पण त्यांनी माझ्यावर विश्वास न ठेवता, मला न सांगता निघून गेले, मला त्याचं वाईट वाटत आहे. आणि मग ज्यावेळेस बुद्ध बनून, म्हणजे गौतम ज्यावेळेस बुद्ध बनून परत आले त्यावेळेस ज्यावेळेस दरबारामध्ये तथागत गौतम बुद्ध आले त्यावेळेस सगळेजण भेटले. यशोधरा देवी बुद्धांना भेटण्यासाठी आल्या नाहीत. मग आता ते बुद्ध होऊन आलेले होते, ते काही असेच सहजासहजी आलेले नव्हते की आल्यानंतर मी स्वारी म्हणाल किंवा हे काही असं होईल, असं काही नाही. यशोधरा देवी त्यांच्या महालामध्ये, तथागत गौतम बुद्ध तिथे गेले आणि बुद्धांनी पहिला जे शब्द उच्चारला ते आपल्या पत्नीच्या समोर भिक्षाम दे, भिक्षा दे. आणि त्याच्या पुढच्या क्षणाला त्यांच्यासोबत त्यांचा जो मुलगा होता त्या मुलाचा हात गौतम बुद्धाच्या हातामध्ये देऊन टाकला. म्हणजे विचार करा, एका क्षणामध्ये माफ करून टाकलं. लेट गोचं सगळ्यात चांगलं जर उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. माहितीच आहे की त्यांचा जो मुलगा होता राहुल होता, यानं श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. म्हणजे जगाचं जर कल्याण होत असेल तर मी माझ्या वैयक्तिक गोष्टी कशाला धरून ठेवू, असं यशोधरा देवींनाही वाटलेलं होतं. तर आपणही सगळेजण अशाच ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा काही मोठ्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या. कशा सोडून द्यायच्या, सोडून दिल्याला आपल्याला काय फायदा होतो या सर्वाचा विचार कराल आणि त्या पद्धतीनं वागाल. याच्यातलं जर या पुस्तकातल्या डिटेल्स गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील तर आपण हे पुस्तक घ्या, वाचा, परत परत वाचा. काही वेळा ज्या गोष्टीशी संबंधित आहे, आता हे जे भाग वेगवेगळे केलेले आहेत, आपल्याला ज्या भागाशी संबंधित आहे फक्त तेवढंच ऐका आणि पुढं सोडून द्या. पण प्रयत्न करा, आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होईल. आज आपण इथंच थांबू. पुढील भागात नवीन विचारानं, नवीन पुस्तकानं आपण परत भेटू. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.